बराच वेळ झालेला आहे. मुलांचे चेहरे जरा थोडेसे म्हणजे हसरे दिसत नाही. मी सर्वांना विनंती करतो आहे की कृपया आपापल्या जागेवर उभा राहा. आपण एक शपथ घेऊया. जागतिक ग्राहक दिनाचं औचित्य साधून आपण एक शपथ घेणार आहोत. तर कृपया सर्वांना विनंती आहे की कृपया जागेवर उभा राहा. ग्राहक हिताय ग्राहक सुखाय संवादातून समन्वयात ग्राहक कल्याण ना नफ्यासाठी ना फायद्यासाठी आमची ग्राहक जागृती ग्राहक हितासाठी ग्राहक हितासाठी. जय ग्राहक जय जय ग्राहक. धन्यवाद. बसून घ्या. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचं ग्राहकांना जागृत करायचं काम हेच आहे. झोपी गेलेल्यांना जागी करणे. आज जागतिक ग्राहक दिन 15 मार्चला जरी असला तरी आज 30 तारखेला 30 मार्चला साजरा होतो आहे. याबद्दल मी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं शासनाचं अभिनंदन करतो आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रवीणजी खोत साहेब, पुरवठा अधिकारी मोहिनीजी चव्हाण मॅडम, कमलाकर गुरांडे साहेब, रवी मॅडम, मोरे सर, उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांना अभिवादन करतो. आणि मला जो 2 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे त्यामध्ये 1 मिनिट झालेला आहे. 1 मिनिटाचा संपवण्याचा मी प्रयत्न करतो. आज जागतिक घडामोडी आपल्या सर्वांना माहिती आहे. इस्रायल इराण युद्ध चालू आहे. रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे. त्यामुळं एक वातावरण असं भीतीदायक आणि काळजीचं निर्माण झालेलं आहे. आणि त्यात सुद्धा मध्यंतरी 4-5 दिवसापूर्वी प्रत्येक पेट्रोल पंपावरती बोर्ड होते, पेट्रोल संपलं आहे, पेट्रोल संपलं आहे. बऱ्याच पेट्रोल पंपावरती गर्दी बरीच दिसत होती. तर त्यामध्ये प्रशासनानं व्यवस्थित शिस्तीनं डिक्लेरेशन दिलं व्हॉट्सअपवर, पेपरमधून, आणि नागरिकांनी घाबरायचं कारण नाही. आणि त्यामुळं आजचं चित्र दिसत आहे की मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल व्यवस्थित भरू शकतो. ही जी तत्परता आहे, ही जी प्रशासनाने दाखवली आहे आणि प्रशासनाचा मदतगार म्हणून आपण सर्व इथं काम करतो आहोत. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पण मला सांगायचं वाटतं, आता तुम्ही ग्राहकांचे अधिकार, ग्राहकांची जबाबदारी याविषयी सर्व मान्यवरांच्याकडनं माहिती घेतली. आज आयोगाचे न्यायाधीश इथं आलेले आहेत. त्यांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी कशी काय प्रोसिजर आहे ते पण त्याविषयी काय सांगितली. पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्याचप्रमाणे दळवी मॅडमनी इंटरनेट वगैरे त्याविषयी तुम्हाला माहिती सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे देसाई सरांनी तुम्हाला जे काही फ्रॉड होता त्याविषयी सांगितले. आता जे जगदीशजी पाटील आहेत त्यांनी आपल्याला सावध कसं राहायचं किंवा डॉक्टरांच्या विषयी, मेडिकलच्या विषयी कशी प्रिकॉशन घ्यायची याविषयी देखील माहिती सांगितली. तर मी विद्यार्थ्यांना एकच सांगतो की सजग राहा, सजग. आज इंटरनेटवरती, त्याचप्रमाणे सायबर फ्रॉड ही कन्सेप्ट नवीन झालेली आहे. जे IT इंजिनियर वगैरे जे आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, हायली क्वालिफाईड आहेत, अशीच लोक काही ना काहीतरी करतात आणि आपण मोबाईल नवीन घेणार, काहीतरी ऑपरेट करायला जाणार आणि आपला अकाउंटच क्लिअर साफ होऊन जाणार, अशी परिस्थिती झालेली आहे. तर त्यामुळे मित्रांनो, पूर्णपणे सजग राहा
आणि विद्यार्थ्यांना एक मला सांगायची एक विनंती अशी आहे की कुठलीही निगेटिव्हिटी जरी आली तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आज पेपरमध्ये आम्ही वाचतो आहोत की कमी मार्क पडले, मग त्या विद्यार्थ्याने तो घरातून निघून गेला किंवा विद्यार्थ्याने दुसरं काहीतरी केलं. तर असं न करता विद्यार्थ्यांनी पण एक सजग राहिलं पाहिजे. आणि काय असं म्हणजे काय अंतिम ध्येय आपलं जे काय आहे ते काही लास्ट परीक्षा किंवा काय नाही, दुसरं आपल्याला संधी मिळत असते. म्हणून मी परत ग्राहक पंचायतची आणि ग्राहकांची कार्य सांगितलं तर परत तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब होईल. पण मी तुम्हाला एकच सह्यानं सांगतो, अशा प्रकारची जर काही निगेटिव्हिटी जर आली, अशा प्रकारचं काही समजा जर वातावरण निर्माण झालं तर जे गुरु बाल जे आहेत त्यांची कविता आहे बरं का, ती कविता ऐकवतो आणि मी थांबवतो. नेहमीच नसतं अचूक कोणी, नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून नाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे, आणि आधाराची हात इमक होत जातात दिसे नसे. अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये, उगाच नशिबाला हात लावून गळा कधी काढू नये. जेव्हा फोल ठरतात सर्व दावे, कळत नाही कुठे जावे. जेव्हा फोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सर्व दारे बंद होतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधी मिळतो खाट, आणि हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. अशा वेळी मित्रांनो फक्त एकच करा, मित्र सखा जीवलग या, मित्र सखा जीवलग या. आपणच आपल्यात शोधून पहा, आपणच आपल्यात शोधून पहा. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकलं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून राव, निष्ठून जातो हातून राव.